स्वर्गाचा राजा, मी स्वर्गाचा राजा, देवांचा देव म्हणजे इंद्रदेव. का जमले तिथे काही कळू शकेल मला? चौकशी करायला लागेल देवा. तर चौकशांती असं कळलंय की हे सगळे गरवारे महाविद्यालयाची मुले जे की इथं विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी जमले. त्यांचं काय? देवा बघा काय चाललंय इथं. काय चाललंय तुमच्या राजकारणात देवा? त्यांनी जमण्याचं कारण काय आहे का? कार्य काय? देवा कळलं का तुम्हाला काही? काय कळलं? ते गरवारे कॉलेजमधून आलेले आहेत. त्यांचं श्रमदान म्हणजे गावातून श्रमदान करण्यासाठी ते आलेले आहेत. अरे चला लवकर खाली चला. अरे नारद मुनी आणि तुम्ही अष्टपुत्र सौभाग्य. माझ्याकडे तुम्हाला सांगण्याचा नमस्कार. आता तुम्ही चलून बसावे आणि आमचं जे कार्यक्रम होणार आहे त्याचं मनमुग्ध होऊन आनंद लुटावे. हे काय बरोबर नाही तुमच्या राज्यात. पुढील कार्यक्रम चालू करण्याअगोदर आहे ना इथल्या ग्रामदेवताला आणि महाराष्ट्र भूमीला एक महावंदना देणार आहोत. त्यासाठी सर्वांनी 2 मिनिट उभं राहावे अशी माझी विनंती. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही माय मराठी आमची. ही माय मराठी. मध्ये झाले की डान्स बघायला आवडेल का? जब जब शमशीरें तानी है माए भवानी. हमने बात यही मन में ठानी है माए भवानी. हम सब बड़े खुददार हैं. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये लीला तेरी याद हम तेरे घर नदी जगत मारे माए भवानी.
काही ठिकाणी त्याचा प्रभाव अजिबात दिसून येत नाही. त्या संबंधित आमच्या ग्रुपने एक नाटक बसवलेलं आहे बालविवाह कायद्याबद्दल. त्याबद्दल आपण नाटक पाहावं अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. सर्व तुम्हाला स्टेजवर बोलवते. अजिबात सिंगर विंगर असं काही बनायचं नाही. सावित्री, पाहिलं का तू? तुझी मुलं काही स्वप्न पाहत आहे. काय बोलताय? काय आवडताय एवढं? गौरीचा रिझल्ट पाहिलं का तू? 10वीत नापास झालीये. तिचं शिक्षण करून काही उपयोग नाही. तिचं लग्न लावून टाकू. अहो काय बोलताय? तशी 16 वर्षांची आहे. नक्की ती भविष्यात पुढे काय करेल मला विश्वास आहे. तू मला शिकवणार का? माझा हा अंतिम निर्णय राहील. सीन 1 एंड. जमीन आहे, 3 ट्रॅक्टर आहे, 40 म्हशी आहेत आणि 20 गायी आहेत. या सर्व व्यापाराचा हा व्यापारी आहे. एकुलता एक लेक आहे माझा. काही कमी पडू देणार नाही तुमच्या लेकीला. आमची सुंदर सुशील आणि सुग्रण आहे. बघू आता द्या ना टाकून गौरी
काहीतरी खरं बोलले. तर मंडळी कसं आहे? मस्त. कसा वाटला कार्यक्रम? एन्जॉय केलं? तर सर्वप्रथम मी आपल्या NSS डिपार्टमेंटचं खूप खूप धन्यवाद करतो. त्यांनी आम्हाला ही संधी दिली इथं आमचा जो संदेश आम्हाला पोहोचवायचा होता तो पोहोचवण्यासाठी. मी आमच्या ग्रुपला सर्वांना मी स्टेजवर बोलू इच्छितो प्लीज.